हरदीप सिंग निज्जर हा तोच खलिस्तानी दहशतवादी आहे ज्याच्यामुळे भारत आणि कॅनडामधील वातावरण सध्या चांगलंच तापलंय। कॅनडाने त्याच्या हत्येचा आरोप थेट भारतावर केलाय, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांची हकालपट्टीही केली आहे। भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणं आता अनिश्चित काळासाठी बंद केले। याशिवाय दोन्ही देशांमधील व्यापारावरही या प्रकरणाचा गंभीर परिणाम झालाय। भारतावर या हत्येचे आरोप करण्यापूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांनी कोणताही पुरावा दिलेला नाहीये। याशिवाय या आरोपांचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होणार याची कल्पना तर त्यांना नक्कीच असणार आहे। मात्र तरीही कॅनडाने भारतावर आरोप करत पुन्हा एकदा स्थानिक राजकारणासाठी शीख धर्मीयांना चुचकारण्याचा आणि भारताला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतंय। तर कॅनडाने शीख धर्मीयांसाठी पूरक भूमिका घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनातही कॅनडाच्या पंतप्रधानांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता। तर 2016 मध्ये कामागाटू मारू प्रकरणात कॅनडाच्या सरकारने शीख समाजाची जाहीरपणे माफी मागितली होती। तर 229 लोकांचा बळी घेणाऱ्या तलविंदर परमार यालाही कॅनडाने भारताला सोपवण्यास नकार दिला होता। तर यावरूनच आपल्याला कॅनडासाठी शीख धर्मीयांचं किती महत्त्व आहे हे दिसून येतं। मात्र आता हे महत्त्व इतकं का आणि कॅनडाला शीख विरोधी भूमिका घेणं का परवडत नाही हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर या सगळ्याची सुरुवात होते ते 1897 पासून। भारताप्रमाणेच उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा हा देखील एक इंग्रजांचा वसाहत प्रदेश होता। त्या वर्षी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांना सिंहासनावर येऊन 60 वर्ष पूर्ण झाली होती। तर हा सोहळा सगळ्याच ब्रिटिश शासित वसाहतींमध्ये धूमधडाक्यात साजरा होणार होता आणि याच सेलिब्रेशनसाठी आणि सोहळ्याच्या सुरक्षेसाठी भारतीय शीख रेजिमेंट गेलं होतं। यातच होते रिसालदार मेजर केसूर सिंग। कॅनडाच्या धर्तीवर शीख म्हणून पहिलं पाऊल ठेवण्याचा मान केसूर सिंग यांना दिला जातो। तर त्यांना कॅनडाचा प्रदेश खूप आवडल्यामुळे त्यांनी रिटायरमेंट नंतर तिथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू तिकडे पगडीधारी शीख दिसू लागले। तर त्यानंतरच्या काळात कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचं काम सुरू झालं। त्यासाठी भारतातून मजूर नेण्यात आले होते। त्यावेळी अमेरिका एवढा नाही, पण कॅनडा हा बराच विकसनशील प्रदेश होता। मोकळं मैदान असल्याने बरीच जमीन ही लागवडीखाली येत होती। यासाठी पंजाबमधून अनेक शेतकरी आणि शेती केलेल्या रिटायर सैनिकांनी आपलं बस्तान हे कॅनडाला हलवलं। तर भारताप्रमाणेच कॅनडामध्येही ब्रिटिश राजवट असल्यामुळे भारतातील शीख समुदायाला कॅनडामध्ये प्रवेश करणं सहज शक्य होतं। मात्र कॅनडामधील शीख समुदायाची वाढती संख्या पाहून तिथं भारतातील स्थलांतराला विरोध होऊ लागला। तेव्हा कॅनडातून एक प्रतिनिधी भारतात आला आणि इथून कॅनडात होणारं स्थलांतर रोखावं यासाठी त्याने भारतीय प्रशासनाकडे हट्ट धरला। तेव्हा कॅनडा सरकारने आपले इमिग्रेशनचे नियम कायदे कडक केले होते आणि याच सगळ्या बदलत्या धोरणामधून मगाशी उल्लेख केलेलं कामागाटू मारू हे प्रकरण घडलं। 1914 साली सिंगापूरचे एक श्रीमंत शीख उद्योगपती बाबा गुरुदीत सिंग हे कामागाटू मारू या बोटीने 350 पंजाबींना कॅनडाला घेऊन गेले होते। मात्र तिथल्या सरकारने त्यांना प्रवेश नाकारला। तर गुरुदीत सिंग यांचं कोणतंही बोलणं ऐकून न घेता त्यांना तिथून हकलण्यात आलं। जेव्हा कामागाटू मारू भारतात परत कलकत्त्यात आली तेव्हा तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे सगळे प्रवासी गदर आणि क्रांतिकारी संघटनेशी संबंधित आहेत असं वाटलं। त्यामुळे ते सरकार विरुद्ध उठाव करत आहेत असा आरोप करून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। तर यात जवळपास 20 शीख मारले गेले। तेव्हा इंग्रजांच्या या क्रूर वागण्याबद्दल जगभर टीका करण्यात आली। भारतातही अनेक याबद्दल आंदोलनं झाली। तर याचाच प्रचंड राग शीख समुदायात कोरला गेला आणि इंग्रजांची राजवट उलथवून लावण्याकरिता त्यानंतर पंजाबी माणूस एकवटला। दुसऱ्या बाजूला कॅनडामध्ये राहत असलेल्या शीख समुदायाने आपली पाळंमुळं घट्ट रुजवली होती। दुसरं महायुद्ध येता येता कॅनडामधील स्थलांतराचे कायदे हे शिथिल झाले होते। तेव्हा पैसा कमवण्यासाठी पुन्हा शीख समुदायाचा कल हा कॅनडाकडे वाढला। शीख धर्मीयांना तेव्हा मतदानाचा अधिकारही मिळाला। तर यानंतरच मागील 75 वर्षांपासून कॅनडामधील शीख समुदायाची संख्या ही प्रचंड वाढली आहे। आज कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ही 18 लाखांच्या घरात आहे। तर त्यातील सर्वात मोठा गट म्हणजे जवळपास 4% शीख समुदायाचा आहे।
शीख समुदायाची संख्या ही कॅनडामध्ये जवळपास आणि सुमारे 7,80,000 इतकी आहे. तर कॅनडात जवळपास 200 गुरुद्वारे सुद्धा आहेत आणि पंजाबी भाषा ही कॅनडामधील चौथी अधिकृत भाषा आहे. तर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत इथं 18 शीख खासदार निवडून आले होते. कॅनडातील राजकीय पक्षांच्या क्रमवारीत न्यू डेमोक्रेटिक पार्टी हा 3ऱ्या क्रमांकावर असलेला विरोधी पक्ष आहे. तर काही वर्षांपूर्वी या पक्षाच्या नेतेपदी जगमीत सिंग यांची निवड झाली होती. तर याच सगळ्या कारणांमुळे कॅनडामध्ये शीख विरोधी भूमिका घेतली जात नाही. कोणतेही कॅनडियन पंतप्रधान सत्तेवर आले तर ते अमृतसरला येऊन सुवर्ण मंदिराला भेट देतात. भारतात ज्याप्रमाणे एखादा गट मतांमध्ये निर्णायक भूमिका बजावतो त्याचप्रमाणे कॅनडामध्ये शीख समुदाय हा निर्णायक घटक आहे. यातून मग कधी खलिस्तानी पूरक भूमिकाही घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. शीख फॉर जस्टिसने 2022 मध्ये कॅनडात स्वतंत्र खलिस्तानबाबत सार्वमत आयोजित केलं होतं. तर खलिस्तानच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या सार्वमतात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला होता. त्यावेळी भारत सरकारने कॅनडाला जोरदार शब्दात फटकारलं होतं. अनेक खलिस्तानवादी दहशतवादी हे आश्रयासाठी कॅनडाचा आधार घेत असतात, पण कॅनडा या बहुसंख्य समुदायाविरोधात भूमिका घेताना दिसत नाही. उलट अनेकदा शीख समुदायाला पाठिंबा दिल्याचंच कॅनडाने पाहायला मिळाले. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.